नमस्कार, मी लक्ष्मण आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत करतो. जी आपण एडसमसाठी PYQ सिरीज स्टार्ट केलेली आहे, तिलाच पुढे कंटिन्यू करत आज आपण युनिट नंबर 4 मधील एक नवीन क्वेश्चन घेतलेला आहे. तर क्वेश्चन असा आहे, राईट अ शॉर्ट नोट्स ऑन फॉलोइंग. त्याच्यामध्ये स्लो FHSS आणि फास्ट FHSS या दोघांचे आपल्याला नोट्स लिहायचे, शॉर्ट नोट्स, आणि खाली आपण डिफरन्स पण लिहिलेला आहे. तर सगळ्यात पहिला आपण स्लो मध्ये बघू. स्लो मध्ये FS म्हणजे काय असतं, त्याचा फुल फॉर्म असतो स्लो फ्रिक्वेन्सी हॉपिंग स्प्रेड स्पेक्ट्रम. ओके, अच्छा बघा, in slow FHSS multiple data bits are transmitted within a single carrier frequency. म्हणजे मल्टिपल डेटा बिट्स एका सिंगल होप मध्ये ट्रान्सफर होते, त्यालाच म्हणते स्लो. स्लो म्हणजे काय, ते लय मोठे डेटा बिट येते आणि ते एका सिंगल होप मधून पास केले जाते. ओके, खाली तर दुसरा पॉइंट आहे, द होप रेट आर एच. हे म्हणजे असतं होप रेट, आर एच म्हणजे होप रेट इज लोअर दॅन ऑर इक्वल टू द डेटा रेट आरबी. म्हणजे बीट रेट पेक्षा होप रेट हा कमी असतो, म्हणून तो काय असतो, स्लो म्हणते त्याला. ओके, तर बीट हे बा, आरबी म्हणजे काय, मल्टिपल बीट्स आपण ट्रान्सफर करतो विथ सिंगल होप. म्हणजे हा एक असला हा लय मोठे असते, बीट रेट लय मोठा असतो, बीट रेट जास्त आहे, होप रेट कमी, त्यालाच म्हणते स्लो FHSS. ओके, त्यानंतर तिसरा पॉइंट आहे, सिन्स वन फ्रिक्वेन्सी होप कॅरीज मोर दॅन वन बीट, द इफेक्ट of the interference of the those bits can be larger. ओके, तर म्हणजे बीट रेट जास्त असतो आणि होप रेट कमी आहे आपला. वन फ्रिक्वेन्सी होप कॅरियर मोर दॅन वन बीट, म्हणजे जास्त मोर दॅन वन बीट फक्त कॅरी वन फ्रिक्वेन्सी होप मध्ये कॅरी केला जातो. त्याचे ऍडव्हान्टेजेस काय आपलं, सिंपल स्लोचे ऍडव्हान्टेजेस आहे, सिंपल इम्प्लिमेंटेशन करू शकतो आपण, याला ऍडव्हान्टेजेस मध्ये लिहू शकता. वर्क वेल विथ द नॅरो बँड इंटरफेरेन्स. म्हणजे हा स्लो FHSS हा आपण नॅरो बँड इंटरफेस मध्ये आपण वापरू शकतो. जर वाईड बँड मध्ये वापरायला गेलो तर तिथे जास्त जास्त उपयोग होत नाही, डिसएडव्हान्टेजेस मध्ये तो येऊन जातो. ओके, बघा, लेस प्रोटेक्शन अगेन्स्ट वाईड बँड जम्पिंग कम्पेअर टू द फास्ट FHSS. म्हणजे फास्ट बघा, वाईड बँड आता लेस प्रोटेक्शन इज परत प्लस स्लो FHSS कशाच्या कम्पेअर नुसार फास्टच्या कम्पेअर म्हणजे आपण जिथं स्लोच्या जागी आपण काय वापरू शकतो, फास्ट कशासाठी, वाईड बँड साठी, वाईड बँड जम्पिंग साठी. ओके, हे झालं स्लो FHSS. त्यानंतर फास्ट FHSS फ्रिक्वेन्सी होपिंग, फास्ट फ्रिक्वेन्सी होपिंग स्प्रेड स्पेक्ट्रम, याचा फुल फॉर्म. In the fast FHSS, the carrier frequency changes rapidly, possibly several times during a single data beat. म्हणजे एखाद्या कसं होतं, वरती कसं होतं बघा, वरती कसं होतं, मल्टिपल डेटा बीट ट्रान्समीटर इन वन सिंगल होप. आता इथं बघा, सिंगल बीट मध्ये मल्टिपल होप्स येणार खाली. ओके, इथं कसं आहे, मल्टिपल डेटा बीट्स, जास्त बीट्स एक होप. आता इथं बघा, सिंगल डेटा बीट आणि मल्टिपल होप्स. ओके, तसं म्हणजे चेंज होतो फक्त. इन फास्ट FHSS कॅरियर फ्रिक्वेन्सी चेंजेस रॅपिडली. फ्रिक्वेन्सी काय होतं, रॅपिडली चेंजेस पॉसिबल सेव्हरल टाइम ड्युरिंग अ सिंगल बीट. जास्त वेळेस आपण काय वापरतो, एकच बीट वापरतो, त्यालाच म्हणते फास्ट. ओके, इन होप रेट RH इज द ग्रेटर दॅन द डेटा रेट RB. ओके, RB पेक्षा RH म्हणजे होप रेट जास्त इथं RB पेक्षा. ओके, दोन्ही एवढे हे दोन इक्वेशन, म्हणजे हे दोन इक्वेशन तुम्ही ध्यानात ठेवलेलं तर एक एक मार्क भेटतो तुम्हाला. होप रेट इथं आधी काय असतो, बीट रेट जास्त असतो, नंतर बीट रेट कमी असतो. ओके, हे झालं तिसरा पॉईंट आहे, सिन्स वन बीट इज स्प्रेड ओव्हर द मल्टिपल होप्स. एक बीट काय होतं, मल्टिपल होप्स मध्ये वापरलं जातो. ओके, इट्स ऑफर द स्ट्रॉंगर अँटी जम्पिंग अँड अँटी इंटरफरन्स. ओके, कॅपेबिलिटी. ओके, इथं बघा, इथं जम्पिंग आपण केली ती, इंटरफरन्स होता, इथं अँटी जम्पिंग आणि अँटी इंटरफरन्स. ऍडव्हान्टेजेस काय काय ते बघा. याचे ऍडव्हान्टेजेस आहे, हायर सिक्युरिटी आहे आणि रिव्युटनेस. ओके, बेटर परफॉर्मन्स अंडर द स्ट्रॉंग इंटरफरन्स. हे दोन्हीचे ऍडव्हान्टेजेस दोन लिहू शकता. डिसएडव्हान्टेजेस काय, मोर कॉम्प्लेक्स अँड एक्सपेन्सिव्ह इम्प्लिमेंटेशन. म्हणजे याच्या स्लोच्या कम्पेअर मध्ये हे कसं मोर कॉम्प्लेक्स आहे, हे कसं होतं, सिम्पल होतं, सिम्पल इम्प्लिमेंटेशन, याचं कॉम्प्लेक्स इम्प्लिमेंटेशन आहे आणि एक्सपेन्सिव्ह आहे. काय, एक्सपेन्सिव्ह आहे आणि इम्प्लिमेंटेशन पण कसं कॉम्प्लेक्स आहे. ओके, तर हे झालं दोघांचं शॉर्ट नोट. त्याच्यानंतर आपण कम्पॅरिझन की 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 डिफरन्स पोहायचा. ओके, होप रेट कसा याचा, होप रेट स्लोचा कसा आहे, कमी, आणि फास्टचा काय जास्त आहे. ओके, बीट और होप्स, मल्टिपल बीट्स
आणि फ्रॅक्शन ऑफ बिट्स. सिक्युरिटी कसं आहे, मॉडरेट आहे, याची हायर आहे. ओके. कॉम्प्लेक्सिटी लो आणि हाय. ओके. याचं इम्प्लिमेंटेशन कसं स्लो, सिम्पल आहे, सिम्पल आहे, आणि याचं कसं आहे कॉम्प्लेक्स आहे. ओके. म्हणून याला कसं लिहिलं हाय आणि इथं लो. सिक्युरिटी मॉडरेट आहे, हायर. एवढंच आपण जर लिहिलं तर तुम्हाला जवळपास चांगले मार्क भेटल्याशिवाय राहणार नाही. ओके. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.